उत्तरेकडून वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यांचा परिणाम हा धुळे जिल्ह्यावर देखील झालेला आहे। धुळे जिल्ह्यातील तापमान हे तब्बल 6.1 अंशावर स्थिरावलेलं आहे। आपण बघू शकतो की पांझरा नदी किनारी या ठिकाणी हे जे काही रस्ते आहेत हे रस्ते आता निर्मनुष्य झालेले आहेत। या रस्त्यांवर बऱ्याच काही दिवसांपासून थंडीमुळे फिरणाऱ्यांची गर्दी वाढली होती। व्यायामासाठी नागरिक या रस्त्यांवर येत होते, मात्र वाढलेल्या थंडीमुळे हे रस्ते निर्मनुष्य झालेले आहे। विशेष म्हणजे धुळ्यातल्या या थंडीमुळे जे काही रब्बी पिकं आहे या रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे। आपण जर कधी शहराचं बघितलं तर पांझरा नदी बघितली तर पांझरा नदीचे जे काही पूल आहेत या पांझरा नदीवर जे पूल आहेत या पांझरा नदी पुलावरील गर्दी देखील या थंडीमुळे कमी झालेली आहे। त्यामुळे वाढलेल्या थंडीचा परिणाम हा सर्वसामान्यावर झाला असून जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। या थंडीमुळे जे काही वृद्ध लोक आहेत या वृद्ध लोकांनी काळजी घेण्याचं आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे गेल्या 4 दिवसापासून सतत हे तापमान कमी होत आहे आणि या सीझनचा हंगामातला हा सर्वात कमी तापमानाची नोंद आज झालेली आहे। येणाऱ्या काळात देखील ही थंडी अशीच राहणार असून याचा फायदा मात्र या ठिकाणच्या रब्बी पिकात असलेले गहू असेल, हरभरा असेल यांना मात्र मोठ्या प्रमाणात होणार आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।